आता बघू शकता मित्रांनो, हे आहे सगळ्यात मोठं कारण ज्याच्यातनं साप रात्रीच्या वेळेस असे घरात घुसतात. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे परत मातमळ गावात, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. कोणीकडे कोणाचं घर आहे? लहाने, विशाल लहाने यांच्या घरी, च्या घरामध्ये साप दिसलाय. रात्रीचे 10:15 वाजलेत. कुठे इकडं लाकडामध्ये का पेटीच्या मागे? हा, किती मोठा आहे साप? दोन दगड आणा बरं. विटा विटा आणा, विटा. आता तुम्ही साप तर दिसतोय. सर्दी तर तोड येते. धामण वाटू लागले हो. तुमच्याकडे आला धामण आहे बहुतेक, धामण. धामण आहे. पिवळ सर वाटतोय जरा. ये इकडे. वाटतं सगळीकडे मला नाही का तेवढं आहे गवला आहे. ती बदलली पेटी मागं. धामण जातीचा बिनविषारी साप. ते आता ऍक्च्युली आधीपासून बसलेलं असणार आहे. युजली रात्रीच्या वेळेस धामण साप सापडत नाही. हा आधीपासूनच येऊन बसलेला असणार आहे घरात. अरे बापरे, अर्धे हाताला धरला न देव. काही भडीर कामच नाही बोलायला पाहिजे. झालाय सुरक्षित रेस्क्यू. लवकर चलायच्या नैसर्गिक अधिवासात मानवी वस्ती. कोण आहेत? लहान आहे बाहेर आहेत. काठी आणा माझी. घरात सगळेजण वयस्कर माणसं झोपलेले आहेत तिथे. हा दरवाजा बंद करा एक मिनिट. हा दरवाजा बंद करा एक मिनिट. दरवाजा बंद करा. करा पूर्ण बंद. आता बघू शकता मित्रांनो, हे आहे सगळ्यात मोठं कारण ज्याच्यातनं साप रात्रीच्या वेळेस असे घरात घुसतात. मी दरवेळेस सांगत असतो सगळ्यांना की दरवाजाला काही अशा फटी ठेवत नका जाऊ, कारण साप जे आहेत ते शिकारीसाठी, उंदरं खाण्यासाठी आपल्या घरात घुसतात. कोण आहेत? लहाने. लहाने साहेब कोण आहेत? या पुढे इकडं या. तिथेच हे आहेत विशाल लहाने, ज्यांच्या घरात आपण साप रेस्क्यू केला आहे. काय कसं काय दिसला साप? तर ते आता पाणी प्यायला गेलत्या. हां, म्हणजे साप आधीपासूनच घरात होता, इथून काही मध्ये आलेला तुम्हाला दिसला नाही. तर आता मी काय दाखवलं सगळ्यात पहिले, आता इथे दरवाजा. आता हा बिनविषारी साप आहे,
हा परवडला आपल्याला, याचा काहीच प्रॉब्लेम नाही, ही धामण आहे. पण असेच विषारी साप जे आहेत शिकारीसाठी रात्रीच्या वेळेस उंदराच्या चक्करमध्ये घरात घुसतात. तर आपल्या घराला ज्या काही अशा फटी आहेत, आता हे मध्ये झोपलेले कोण आहेत तुझे? आजी आहे. तर आता हे वयस्कर माणसांना हालचाल करता येत नाही. तर अशा कंडिशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं घर सुरक्षित पाहिजे. घराला अशा कुठं सांदी ठेवू नका, जेणेकरून असे कुठल्या जनावरांमध्ये घुसणार नाही. आणि एवढ्यावरही कुठलाही साप जो आहे तो स्वतःहून आपल्याला कधी चावायला येत नाही. म्हणजे आता मला असं वाटतं की आज श्रावण महिना चालू आहे, त्याच्यामुळं कोणी मारायची रिस्क घेतली नाही. तर हे आपल्याला 12 महिने सांभाळायचं आहे. श्रावण महिना खास त्याची पूजा करण्यासाठी ठेवलेला आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. पूजा सापाची करू नका, फोटोची पूजा करा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की साप स्वतःहून कधी चावत नाही. साप जो आहे त्याच्या अंगावर पाय पडल्याशिवाय, त्याला धक्का लागल्याशिवाय साप काही करत नाही. ठीक आहे. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, एक तर दरवाजाला कुठं सांदी ठेवायच्या नाही. कुठं घरात जर नळे दिसत असतील तर ते नळे बंद करा, कारण आपल्या घरात आहेत उंदरं आणि हे उंदरं खायला साप घरात येतात. बाकी ह्याचं आपलं काही नातं नाही. म्हणजे तुम्ही खूप जास्त भक्ती करता म्हणून तुमच्या घरात साप आला असं काही नसतं. ते जनावर आहे, त्याला काही कळत नाही, पण आपल्या उपयोगी आहे, त्याच्यामुळे त्याला देवाजवळ स्थान दिलेलं आहे आपण. तर ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं मी? दरवाजाच्या खिंडी सगळ्या बंद करा. कारण बिनविषारी साप परवडले, पण विषारी साप असा तोही स्वतःहून कधी चावायला येणार नाही, पण धक्का लागल्यानंतर साप 100% चावणार. ठीक आहे. सांगितलेल्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, आता लहाने ह्यांच्या घरात पकडलेला धामण साप, पूर्णपणे बिनविषारी असलेला. लांबीला बराच जास्त मोठा होता, त्यामुळे लोक घाबरून जातात एकदम बघितल्यानंतर. या सापाला दिलं आहे आपण सोडून त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.